मनाविरुद्ध लग्न भाग 5. तो तिला काहीतरी वेळ तसाच निहाळत होता. तिचे केस अजूनही त्याच्या चेहऱ्यावर उडत होते. तिला पाहताच तोही झोपी गेला. तब्बल कितीतरी वेळाने ते जेजुरीला पोहोचले. सौम्य सर्वांना उठतच होता की प्रियाने त्याला गप्प बसवले व नजरेनेच विक्रम आणि रुचीकडे बघायला सांगितले. ते दोघेही एकमेकांच्या डोक्यावर डोके ठेवून शांत झोपले होते. सौम्य आणि प्रिया गालातल्या गालात हसू लागले. सौम्यने पटकनच त्यांच्या एक फोटो मोबाईलमध्ये कॅप्चर केला. तो आणखी फोटो काढतच होता की हे आपण जेजुरीला पोहोचलो. निक्की झोपेतून जागी होत इकडे तिकडे पाहत बोलली. तिच्या आवाजाने सर्वांना जाग आली. सोबत रुची आणि विक्रमलाही. दोघेही एकमेकांना असे पाहून ओशाळला व पटकनच एकमेकांपासून जरा दूरच सरकले. सौम्य म्हणाला, झालं कल्या, या चिचुंद्रीनं तर आतापासूनच डिस्टर्ब करणे चालू केले. निक्की म्हणाली, सौम्य तू मला काही म्हणालास का? सौम्य म्हणाला, नाही, मी तर सर्वांनाच म्हणालो. उतरा लवकर, नाही तर येथूनच जेजुरी दर्शन करावे लागेल. गर्दी वाढली तर. नको रे बाबा, एवढ्या दूर काय दुरून दर्शन घ्यायला आलो का? चला उतरा सर्व. निर्मलाबाई गाडीतून उतरत बोलल्या. तसे सर्व गाडीतून उतरून लागले. रुची तिच्या साईडचे तर विक्रम दुसऱ्याच्या साईडचे दार उघडून निघतच होते की रुचीच्या पदराचे टोक विक्रमच्या वॉचमध्ये अडकले व ते गाडीतून उतरता उतरता पुन्हा गाडीच्या एका सीटच्या 2 टोकावर बसले. एकदा त्या अडकलेल्या टोकाकडे एकदा रुचीकडे पाहत तो अडकलेला पदर वॉचमधून काढण्याचा प्रयत्न करू लागला. पण ते काही निघेना. खूप वेळ झाला तरी ते निघत नाही हे पाहून रुचीच म्हणाली, आपण आधी गाडीच्या बाहेर उतरू आणि बाहेर काढण्याचा प्रयत्न करू. आपण दोघेच गाडीत राहिलोय. त्यालाही तिचे पटले. विक्रम म्हणाला, ठीक आहे चल. मग ते गाडीतून एकाच दिशेने बाहेर उतरले. बाहेर आल्यावर त्याने ते पदराचे टोक काढण्याचा प्रयत्न केला, पण तरीही तो निघत नव्हता. रुची म्हणाली, 1 मिनिट मी काढते. ती तो पदर त्याच्या वॉचमधून काढण्याचा प्रयत्न करू लागली. तिचे लक्ष ते काढण्याकडे होते आणि त्याचे तिच्याकडे. तिने अलगद तिचा पदर त्याच्या वॉचपासून विलग केला व त्याला वेगळे झालेले पदराचे टोक दाखवू लागली. त्याने एक वार त्या वेगळे झालेल्या पदराकडे व नंतर तिच्याकडे पाहिले. किती सोपे आहे ना तुझ्यासाठी एखादी गोष्ट स्वतःपासून सहजपणे वेगळी करणे. विक्रम तिला पाहतच बोलला आणि त्या शब्दात सरशी तिच्या काळजात चर्र झाले. ती थेट त्याच्या नजरेत पाहत होती व तो त्याच्या मनात अजूनही मागच्या गाण्याचे बोल घोळत होते. सौम्याचा मित्र म्हणाला, विक्रम दादा, तुम्ही अजून इथेच का थांबले आहे? जरा पुढे व्हा आणि मला ही गाडी व्यवस्थित पार्क करू द्या. सौम्याचा मित्र अचानक आल्याने त्या दोघांचे लक्ष विचलित झाले. विक्रम म्हणाला, हो आम्ही जाणारच होतो. तेवढ्यात निक्की तिथे येते. निक्की म्हणाली, हे विक्रम चल ना इथून. माहिती आहे मी तुझ्यासाठी म्हणजे तुमच्या दोघांसाठी पुढे जाऊन परत मागे आली आहे. रुची म्हणाली, मग काय गरज होती परत मागे यायची? आम्ही काय हरवलो नसतो. निक्की म्हणाली, काय? अगं म्हणजे येणारच होतो आम्ही. तू कशाला परत येऊन त्रास घेतला? रुची सावरत म्हणाली, त्रास काय त्यात? मी तर. ती बोलतच होती की विक्रम आता निघायचं. प्रिया, सौम्यानी आई खूप समोर निघून गेलेत. विक्रम समोर पाहत बोलला, हो चल. रुची आणि निक्की सोबतच निर्मलाबाई म्हणाली, अरे कुठे राहिले होते तुम्ही? किती वेळ झाला इथे आम्ही वाट बघतोय. विक्रम म्हणाला, आई ते थोडे मागं राहिलो होतो. निर्मलाबाई म्हणाली, बरं चला आता. सौम्य, गाडीतील पूजेचे सामान आणलं ना? हो आई, हे बघ. सौम्य सामान दाखवत. मला माहीत नाही मी एवढ्या पायऱ्या चढू शकणार की नाही, पण रुचिता, मी तिथपर्यंत नाही आली तरी तू सर्व देवांची व्यवस्थित पूजा कर आणि जोडीने पाया पडा तिथे. निर्मलाबाई सूचना देत म्हणाली. विक्रम म्हणाला, आई मग तू येऊ शकत नाही तर इथचा नवस का केला? दुसरीकडे तुझे दर्शन झाले असते ना. निर्मलाबाई म्हणाली, विक्रम, आपले कुलदैवत आहे हे जेजुरीचे खंडोबाचे मंदिर. इथे नवस नाही करणार तर कुठे करणार? आणि मी माझे लग्न झाले तेव्हा आले होते तुझ्या बाबासोबत. आता माझ्यापेक्षा तुमचे दर्शन महत्त्वाचे आहे. तिच्याशी वाद घालून काही अर्थ नव्हता. म्हणून मग विक्रमनेही काही बोलला नाही. सर्व दर्शनासाठी निघाले. तिथे भंडारा आणि खोबऱ्यांची भरपूर दुकाने होती. निर्मलाबाई म्हणाली, विक्रम, तू आणि रुची जाऊन भंडारा खोबरे घेऊन या. आम्ही थांबतो तोवर इथे. हो भाताश्री, जा पण लवकर या. आम्हाला जेजुरी दर्शन आजच करायचे आहे. सौम्य त्याला चिडवत म्हणाला, सौम्य, आजकाल तुझे तोंड जास्तच चालत आहे. घरी गेल्यावर सांगतो तुला. विक्रम त्याला बोलून दुकानाकडे गेला. त्याच्यासोबत रुचीही गेली. त्याने एका म्हाताऱ्या आजीपासून भंडारा खोबरे 100 रुपये देऊन विकत घेतले व परत जायलाही निघाला. रुची अजून तिथेच होती. तिथे खूप सारे लोक भंडारा विकत घेत होते. ती त्यांना पाहत होती. तुला इथेच थांबायचे आहे का? विक्रम तिच्याजवळ परत येऊन बोलला. तसे ती त्याच्यासोबत चालू लागली.
तिला ती दुकानात वॉच घेत होती तेव्हा तो बोललेला प्रसंग आठवला. तुला एक सांगू, ती त्याच्याकडे पाहत बोलली. त्याने तिच्याकडे पाहिले. तो बोलतच होता की भाताश्री, भंडारा घ्यायलाही एवढा वेळ लागतो का? इथे उभे राहून आमचे पाय दुखायला लागलेत. सौम्य त्याच्याकडे येत बोलला. तसे त्यांचे लक्ष रुचीवरून सौम्यकडे गेले. सर्व तिथे जमले होते. विक्रम म्हणाला, चला लवकर, वेळ होतोय. स्वतः उशीर करून आम्हालाच बोलतो. चला लवकर. ते सौम्य तोंडातल्या तोंडात पुटपुटला. सर्वजण कडेच्या दिशेने चालू लागले. पायथ्याशी नदी महादेवाची मूर्ती होती. सर्वांनी त्या मूर्तीचे आधी दर्शन घेतले. तिथे माथ्यावर भंडारा लावला. पायऱ्यांजवळ आल्यावर ते पायऱ्या चढतच होते की निर्मलाबाई म्हणाली, विक्रम थांब. सर्व निर्मलाबाईकडे प्रश्नार्थक नजरेने पाहायला लागले. निर्मलाबाई म्हणाली, अरे नवीन लग्न झालेले आहे ना तुझे, मग रुचीला उचलून 25 पायऱ्या चढाव्या लागतील तुला. काय? विक्रम आणि रुची एकाच वेळेस. निर्मलाबाई म्हणाली, एवढं ओरडायला काय झालं? तशी ही प्रथा आहे इथे. प्रत्येक नवीन जोडप्यातील नवरा मुलगा त्याच्या बायकोला उचलून पायऱ्या या चढत असतो. आणि फक्त 25 सांगितले मी, पूर्ण 385 नाही. एवढं ओरडायला? तशा 5च चढायच्या असतात. पण मी माझा विक्रम 25 पायऱ्या चढेल म्हणून नवस केला होता. याहू, आत्ता मजा येईल. मातोश्री, तू ग्रेट आहेस आणि हे मंदिर त्यापेक्षा सुपर ग्रेट आहे. दादा लवकर उचल आता वहिनीला, मी वेट नाही करू शकत. सौम्य उत्साही होत म्हणाला. प्रिया म्हणाली, हो दादा लवकर उचल ना वहिनीला, मी फोटो आणि व्हिडिओ काढते तुमचा मस्तपैकी, माझ्या स्टेटसला लावेल मग मी. किती छान ना? निक्की म्हणाली. असं काही कंपल्सरी नाही आहे की उचलायलाच हवे म्हणून, बोलली ही चिचुंद्री. म्हणून तुला म्हटलं होतं प्रिये, या चिचुंद्रीला सोबत नको घेऊ ते. सौम्य प्रियाच्या कानात बोलला. सॉरी ना आता, पुढे नाही सांगणार तिला. प्रिया ही सौम्याच्या कानात बोलली. तिचे समोर पायऱ्यावर लक्ष गेले. प्रिया म्हणाली, दादा हे कंपल्सरी आहे. ते बघ समोर तो नवरा मुलगा त्याच्या बायकोला उचलून नेत आहे. आणि तसेही आईने नवस केला म्हणजे तुला वहिनीला उचलून घ्यावे लागेलच. सर्व बोलत होते. आता तिला उचलल्याशिवाय पर्याय नव्हता. त्याने एक बार रुचीकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावरचे भाव त्याला समजत नव्हते. त्याला तो कपाटाचा प्रसंग आठवला आणि आपसुकच त्याचा हात गालावर गेला. निर्मलाबाई म्हणाली, विक्रम गालावर हात का ठेवून काय उभा आहेस? उचल लवकर तिला, दर्शनाला वेळ होईल आणखी. त्याने एक दीर्घ सुस्कारा सोडला व तो रुचीजवळ आला. तिला काही कळायच्या आतच तिच्या कमरेत आणि पायांजवळ हात टाकून तिला दोन्ही हातात त्याने उचलून घेतले. रुचीला तर काही कळेलच नाही. काही कळायच्या आतच ती विक्रमच्या मजबूत बाहुपाशात होती आणि तिचे हात त्याच्या गळ्यात. तो तिला घेऊन एक एक पायरी गाठत चालू लागला. ती एकटक त्याला पाहत होती. त्याचा निमगोरा चेहरा उन्हामुळे किंचित लाल झाला होता. त्याच्या कपाळाभर लावलेल्या पिवळ्या भंडाऱ्यामुळे त्याचे कपाळ पिवळे झाले होते व ते अधिकच उठून दिसत होते. त्याचा चेहरा समोर होता तरी त्याचे श्वास तिला जाणवत होते. त्यामुळे तिच्या शरीरावर हलका शहारा येत होता. त्याच्या हृदयाचा स्पंदनांची धडधड तिला स्पष्ट येऊ लागली. ती त्याच्यातच नकळत गुंतत होती. मंदिरातील घंटानादाने व संभोवताली वाजणारे शंभळ यामुळे ती तिच्या तंद्रीतून बाहेर आली. तो समोर पाहत चालत होता. तिला ती मगाशी त्याला काय सांगत होती ते आठवले. तू मला म्हणत होता ना त्या दुकानदाराने मला फसवले म्हणून वॉच घ्यायच्या वेळेस. रुची त्याच्या मजबूत बाहुपाशातूनच बोलली. तो तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागला. त्या आजीबाईने सुद्धा तुला फसवले. तो भंडारा फक्त 70चाच आहे. तिने तुला 100चा सांगितला व तू काहीही विचार न करता घेतला. पण बाकीचे सर्व तिथे भाव करत होते आणि तू तसाच पैसे देऊन आलास. रुची गालात हसत बोलली. मला माहीत होतं तो भंडारा 70चाच होता ते. तो समोर पाहतच बोलला. रुची म्हणाली, चल चल आता काहीही सांगू नकोस. मान्य कर तू फसवला गेला आहेस तू येते. असं तर नाही की तुलाही माझ्यासारखे प्रॉफिट मिळवून द्यायचे होते. ती भंडारा का विकणारी लोक कुठल्याही प्रॉफिटसाठी नाही, पोटाची खळगी भरण्यासाठी कमवतात. आणि जिथे प्रश्न भुकेचा असतो तिथे फक्त त्यांचं पोट भरणं महत्त्वाचं असतं, आपला प्रॉफिट लॉस नाही. तो समोर पाहतच बोलला आणि ती एकटक त्याला पाहू लागली. समोरील एका पायरीवर त्याने तिला खाली उतरवले. मला वाटते आता येथून तू समोरच्या पायऱ्या चढू शकतेस. बोलून तो तिच्या समोरच पुढे चालत गेला. ती मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एकटक पाहत तिथेच उभी होती. कसा आहे हा? कधी वेगळा भासतो तर कधी खूपच वेगळा. रुची त्या पायऱ्यांवरच उभी राहून समोर जाणाऱ्या पाठमोऱ्या विक्रमच्या आकृतीला पाहत बोलली. प्रिया म्हणाली, वहिनी इथे का उभी आहेस? चल ना समोर, दादा बघ किती लांब गेलाय. रुची म्हणाली, हो हो चल. तसे रुची आणि प्रिया सोबत चालू लागले. रुची म्हणाली, आई कुठे आहे प्रिया? आई
आणि सौम्य येत आहेत सोबत ते पहा. प्रियाने मागे पायऱ्यांवर बोट करत दाखवले. सौम्य निर्मलाबाईचा हात धरून तिच्यासोबत बोलत चालत येत होता. मधामधात निर्मलाबाईच्या हाताचे धपाटेही खात होता. ते पाहून रुची, खूप काळजी घेतो ना सौम्य आईची? काळजीही घेतो आणि छळतोही तसाच आईला. घरी असला तर दिवसभर बोलून बोलून पिडतो तिलाही आणि मलाही. प्रिया म्हणाली, फक्त विक्रमदादाला थोडा भीतो, नाहीतर सौम्य असला की 1 मिनिट घर शांत नसते. तो तुझ्यापेक्षा मोठा आहे ना, मग तू सौम्य का म्हणतेस त्याला? रुची पायऱ्या चढतच. प्रिया म्हणाली, तोच बोलतो मला दादा नको म्हणू दे. दादा म्हटलं की मला खूप ओल्ड असल्याची फिलिंग येते म्हणे, म्हणून लहानपणापासून मला सौम्य म्हणून हाक मारायची सवय आहे. रुची म्हणाली, अच्छा. रुची त्याला समोर विक्रम आणि निक्की सोबत चालताना दिसतात. तसा रुचीच्या कपाळावर आठ्या पडतात. प्रिया, ही निक्की विक्रमची मैत्रीण आहे का? रुची समोर त्या दोघांना पाहत विचारते. नाही ग वहिनी, ती तर आपल्या शेजारी राहते. ती भगत काकू पाहिली ना, तू जी सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी प्रत्येक गोष्टीत काही ना काही खोट काढत होती, तिची मुलगी आहे ही. प्रिया, माहिती पूर्वत ही विक्रमपेक्षा लहान आहे ना, मग ती त्याला नावाने का हाक मारते? रुचिता समोर त्यांच्याकडे पाहतच प्रिया म्हणाली, ती तर लहानपणापासूनच विक्रम म्हणून हाक मारते त्याला, पण आता तर ही तुझ्यासोबत होती ना, लगेच पुढे पण गेली. रुची त्यांना सोबत पाहून मनातच दातोट खात होती. प्रिया म्हणाली, हो, ती म्हणत होती की तिला दादाजवळून या मंदिराविषयी जाणून घ्यायची आहे. ते दादा हिस्ट्रीत खूप चांगला आहे ना, म्हणून. अच्छा, चल मग आपणही त्यांच्याजवळ जाऊ लवकर. रुचिता आपला चालण्याचा वेग वाढवत बोलली. अगं पण वहिनी, ती बोलेपर्यंत रुची खूप पुढेही निघून गेली. इकडे निक्की आणि विक्रम सोबत पायऱ्या चढत होते व सोबत विक्रम तिला मंदिराची माहितीही देत होता. हे मंदिर 1637 मध्ये राघोजी मंडलिक यांनी बांधण्यास सुरुवात केली. ते गेल्यानंतर याचे बांधकाम मल्हारराव होळकर यांनी हाती घेतले आणि नंतर तो बोलतच होता की रुची अचानक त्यांच्याजवळ आली. ती एवढी वेगाने आली होती की तिला थोडी धापही लागली होती. ती अशी अचानक जवळ आल्याने विक्रम आणि निक्की तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. ते ते मलाही हिस्ट्रीमध्ये थोडा इंटरेस्ट आहे. मला पण या मंदिराविषयी जाणून घ्यायचे होते. रुचीने कसनूक हसत त्यांना उत्तर दिले. त्यावर विक्रम काहीही न बोलता पुढे चालत त्यांना अजून त्या मंदिराविषयी, बांधकामाविषयी, तेथील आख्यायिकेविषयी भरपूर काही सांगू लागला. त्यात निक्कीला तर काळीचाही इंटरेस्ट नव्हता, पण विक्रम समोर बरेच काही विचारून तिला हिस्ट्रीविषयी खूप काही माहीत असल्याचं दाखवत होती. रुचीला तर त्याची हिस्ट्रीतील अवाढव्य नावे आणि वेगवेगळे साल एकूणच डोकं जाम झाल्यासारखं वाटू लागलं. पण तरी ती त्यांच्यासोबत का जात होती तिचं तिलाही कळत नव्हतं. या चिपकू पालीला बरा इंटरेस्ट आहे हिस्ट्रीत. मला तर हिचे लक्षण काही ठीक दिसत नाहीत. हिचा ऐकण्यात कमी नि याच्याकडे पाहण्यात जास्त इंटरेस्ट दिसतोय. काय निर्लज्ज मुलगी आहे ही. किती चिटकून चालतीये ते याच्याशी. याला काहीच कसं वाटत नाही. हा ही मस्त चिपकू देतोय या निर्लज्ज चिपकू पालीला. रुची मनातच बोलत होती. हे काय विचार करत आहे मी. तो कोणालाही चिपको, मला काय घेणं देणं. ओ गॉड, प्लीज सेव्ह मी. मी काय करते मलाच कळत नाहीये. रुची स्वतःशीच वैतागत बोलली. प्रिये, तू त्या चिचुंद्रीला दादासोबत का जाऊ दिलं? सौम्य इकडे प्रियाजवळ येऊन बोलत होता. प्रिया म्हणाली, तू आधी माझं नाव सरळ घे. माझं नाव प्रिया आहे, प्रिये नाही. आणि दुसरी गोष्ट, मी तिला जा म्हटलं नाही, ती स्वतः गेली तर मी काय करू? सौम्य म्हणाला, अक्कल कवडीची नाही अन म्हणे माझं नाव सरळ घे. आपण इथे दादा वहिनीला सोबत टाईम मिळावा म्हणून आलोय आणि तू त्या चिचुंद्रीला दादासोबत सोडून आलीस. आधी डोक्याचा वापर करणे शिक. प्रिया म्हणाली, तू खूप जास्त बोलतोय सौम्य. यात काय माझं डोकं आलं? तुला एवढंच डोकं असेल तर जा आणि त्या निक्की दीला दादापासून दूर करून माझ्याजवळ आण. सौम्य म्हणाला, तू मला ऑर्डर देऊ नकोस. मला माहीत आहे काय करायचं आणि काय नाही ते. विसरू नकोस, मी तुझा मोठा भाऊ आहे ते. प्रिया म्हणाली, हो हो, जा आधी करून दाखव मग बोल. मला पण पाहू दे तू किती डोक्याचा वापर करतोस ते. सौम्य म्हणाला, असं आहे तर बघ आता मी काय करतो. तू आईसोबत ये, तोपर्यंत मी ही खिंड जिंकून येतो. प्रिया म्हणाली, हो जा लवकर, पण मंदिरात पोहोचायच्या आधी तू हे केलं पाहिजेस. सौम्य म्हणाला, चॅलेंज ॲक्सेप्टेड बालिके. नाव जस्ट वेट अँड वॉच. ती पुढच्या 5 मिनिटात तुझ्याजवळ असेल. निर्मलाबाई म्हणाल्या, तुमच्या दोघांचं काय चालू आहे एवढ्या वेळचं? चला पटकन, तुमच्या मागून येणारे समोर गेलेत. प्रिया म्हणाली, हो आई चल ना. सौम्य फास्ट जाऊन विक्रम, रुचिता व निक्की होते तिथे पोहोचतो. काय आहे सौम्य, थोडा हळू चाल. एवढा फास्ट का आलास आणि आईला एकटं का सोडलं? सौम्य म्हणाला,
आई कुठे एकटी आहे, प्रिया आहे तिच्यासोबत. ते मला निक्की दिदी सोबत थोडं बोलायचं आहे म्हणून एवढा फास्ट आलो मी. निक्की म्हणाली, आता तुला काय बोलायचंय सौम्य? आणि 1 मिनिट, तू मला निक्की दी म्हणालास? सौम्य म्हणाला, तू आधी माझ्यासोबत चल, एक महत्वाचे सांगायचंय तुला. निक्कीचा हात पकडत तिला घेऊन खाली पायऱ्या उतरू लागतो. निक्की म्हणाली, अरे सौम्य, आपण खालून वर जातोय, वरून खाली नाही. दर्शन व्हायचे आहे आपले अजून. सौम्य म्हणाला, तुला प्रियाला काहीतरी महत्वाचे सांगायचं आहे, त्यासाठी तिने बोलावले तुला. निक्की म्हणाली, पण ती वर येईल तेव्हा बोलेल ना मी. तिला खूप अर्जंट बोलायचं आहे. सौम्य तिला घेऊन खाली पायऱ्या उतरतच बोलला, अरे पण. ती बोलेपर्यंत पायऱ्या उतरून ते प्रियाजवळ आलेही. प्रिया, काय बोलायचं तुला? तुझ्यासोबत होती तेव्हा तर काहीच बोलली नाही, आता पायऱ्या उतरून परत बोलावलेस, एवढं काय महत्वाचं बोलायचं होतं? निक्कीने वैतागतच विचारले. प्रिया म्हणाली, मला तर काहीच नव्हतं बोलायचं. काय? निक्की दोन्ही भव्या उंचावून. निर्मलाबाई म्हणाल्या, काय इथे गप्पा मारत बसलेत तुम्ही? चला लवकर. आणि सौम्य, काय तू खालचा वर आणि वरचा खाली करतोयस? हा काय खेळ चालू आहे का? चला पटकन. माझा पायाचा त्रास असून तुमच्यापेक्षा वेगाने चालते मी. निक्की म्हणाली, तसे सर्व सोबत चालू लागले. सौम्य, हे तू योग्य नाही केलंस. निक्की म्हणाली, अगं निक्की प्रियाने खरंच बोलावलं होतं तुला. तुला काहीतरी सांगायचं म्हणे. निक्की म्हणाली, काय सांगायचं प्रिया? गाडीत पण काहीतरी सांगायचं होतं ना तुला. प्रिया म्हणाली, निक्की आता नंतर सांगेल ती. आता सध्या दर्शन महत्वाचे आहे ना. ते बघ, आई पण आपल्यापेक्षा पुढे निघून गेली. चल फास्ट. इकडे रुचिता आणि विक्रम सोबत चालत होते. दोघांनाही एकमेकांसोबत काय बोलावे ते कळत नव्हतं. एक ऑकवर्डनेस पसरला होता त्यांच्यात. विक्रम म्हणाला, तुला हिस्ट्रीमध्ये खूप इंटरेस्ट आहे ना? रुचीने काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं. रुचिता म्हणाली, आणखी कोणत्या विषयावर तू बोलू शकतोस? बस फक्त हिस्ट्री. विक्रम ही जेवढ्याचं तेवढंही बोलत होता. रुचिता म्हणाली, तुला एवढी कशी काय माहिती हिस्ट्रीची? माझ्या माहितीप्रमाणे तू तर कॉर्स स्ट्रीममध्ये होता ना? विक्रम म्हणाला, बस असंच. ही काय एक्झाम चालू आहे का? हा जेवढ्याचं तेवढेच उत्तर देतोय. ती निर्लज्ज चिपकूपाल होती तेव्हा किती बोलत होता हा, आणि माझ्याजवळ जसा काय शब्दाचा दुष्काळ पडलाय याच्याजवळ. रुचिता मनातच बोलत समोर चालत होती. तोच एका पायरीवरून तिचा पाय घसरला व ती पडणारच की विक्रमने तिला एका हाताने धरून दुसरा हात तिच्या कमरेजवळ टाकून तिला घट्ट पकडले. ती खालच्या पायऱ्यांच्या दिशेने वाकली होती व विक्रम थोडा तिच्यावर. त्या दोघांचा चेहरा अगदी एकमेकांवर होता. त्याची नजर तिच्या डोळ्यात हरवली होती व तिची नजर मनात नसूनही त्याच्या पाणीदार डोळ्यात गुंतत जात होती. खूप काही होते त्याच्या पाणीदार डोळ्यात तिच्यासाठी. तेच कदाचित तिला त्याच्या नजरेत गुंतवण्यासाठी भाग पाडत होते. त्या क्षणी जणू साऱ्या जगाचा त्या दोघांनाही विसर पडला होता. येणाऱ्या जाणारे त्यांना पाहत होते, पण त्यांच्याशी त्यांना जणू काही घेणे देणेच नव्हते. त्याच्या नजरेत गुंतलेली तिची नजर प्रयत्न करूनही हटायला तयार नव्हती. एवढी तल्लीन झाली होती ती की थोड्या वेळापूर्वी आपण पडणार होतो याचीही तिला बांधरा नव्हतीच. सौम्य म्हणाला, वाव दादा, आणखी थोडा वेळ तसाच थांब, मी मस्त फोटो काढतो तुझा आणि वहिनीचा. सौम्याच्या आवाजाने दोघेही भानावर आले आणि विक्रमने रुचीला जागेवर व्यवस्थित उभे केले. दोघांनाही कळत नव्हतं आता काय बोलावे ते. सर्व त्यांना पाहून गालातल्या गालात हसत होते. दादा, तुला अशी पोज देऊन फोटो काढायचा होता हे आधीच सांगायचं ना, मी काढला नसता काय? सौम्य त्याला चिडवत. विक्रम म्हणाला, जास्त बोलू नकोस सौम्य. ती पायरीवरून घसरून पडत होती म्हणून मी फक्त तिला पडण्यापासून वाचवण्यासाठी पकडून ठेवले होते. पण दादा, तू तर 2 मिनिटे तसाच पकडून उभा होता वहिनींना. आम्हाला वाटलं फोटो काढण्यासाठीच उभा आहे की काय. प्रिया गालात हसत त्यांना चिडवत. निर्मलाबाई म्हणाल्या, पण फोटो काढायला कोणाला सांगायचे ना विक्रम? असे नुसते उभे राहिले तर कोण फोटो काढेल? सर्वजण त्यांची खेचायची एकही संधी सोडत नव्हते. निक्की मात्र तेवढी आपली गाल फुगवून बसली होती की रुचिताच्या जागी ती का नव्हती. ती प्रिया, सौम्य आणि आई, तुम्हाला मंदिरात जायचे नाही वाटते. चला आपण परत जाऊ. विक्रम बोलून पायरी उतरू लागला. सौम्य म्हणाला, दादा, आम्ही तर गंमत करत होतो फक्त, तू तर थोडी मस्करीही करू देत नाही. चला चला पटकन, नाहीतर दर्शनासाठी वेळ होईल. तसे सर्व सारखेच पायऱ्या चढत मंदिराच्या दिशेने जाऊ लागले. रुचिता आणि विक्रम तर एकमेकांवर नजरही टाकत नव्हते. त्यांना खूप लाजल्यासारखं होत होते. एवढ्या मोठ्या पब्लिक प्लेसवर ते असे एकमेकांना पकडून उभे होते म्हणून. ओ गॉड, काय झालं होतं मला? मी अशी मठ्ठासारखी त्याच्या डोळ्यात का पाहत होती? जणू हरवली होती ती त्याच्या डोळ्यात. नाही हरवत जात होती मी. त्याच्या त्या अनोळखी असूनही ओळखीच्या वाटणाऱ्या डोळ्यात काहीतरी होते त्यात जे मला गुंतवत होते, ओढत होते.
नो नो रुची, तू अशी गुंतू नको त्याच्यात. त्याची प्लॅनिंग असेल ही मला प्रेमात पाडण्याची, पण मी त्याची ही प्लॅनिंग यशस्वी होऊ देणार नाही. आता त्याच्या डोळ्यात बघणारच नाही मी. डोळ्यात काय, त्याच्याकडेच बघणार नाही. हा हेच ठीक राहील माझ्यासाठी. रुची स्वतःशी संवाद साधत स्वतःलाच उत्तरे देत होती. सर्वांनी मुख्य दरवाज्यातून मंदिराच्या दालनात प्रवेश केला. तेथे शिल्पकाम केलेल्या 4 मोठ्या मोठ्या दगडी दीपमाळा होत्या. सौम्य म्हणाला, वाव यार, कसले भारी बांधकाम आहे या मंदिराचे. सर्व काम दगडाने केलेले आहे आणि त्यावर ही शिल्पकला कशी केली असेल. प्रिया म्हणाली, तेच तर त्यावेळीच कला होती, ज्यात आताच्या इंजिनिअरिंग करणाऱ्यांचं डोकं कधीच चालणार नाही. तू हा मला टोमणा मारतेस का. सौम्य प्रियाकडे बारीक डोळे करत बोलला, हे देवा, तुम्ही दोघे इथे पण सुरू झाले. तुमचं खरंच काहीही होऊ शकत नाही. निक्की वैतागत बोलली. सर्व मंदिर भंडाऱ्याने माखून गेले होते. जागोजागी भंडाऱ्याची उधळण होत होती. जणू जेजुरी सोन्यानेच मळवल्यागत दिसत होती. त्यातील माणसेही त्या पिवळ्या भंडाऱ्यात न्हाऊन निघाली होती. सर्व वातावरण भक्तिमय झाले होते. खंडोबाच्या जयघोष सुरू होता. तेथील शीतेल तेल जाळण्यावर सर्वांनी रांगेत लावून मंदिरात खंडोबाचे दर्शन घेतले. गर्दी जास्त नसल्याने लवकरच त्यांचे दर्शनही झाले. निर्मलाबाईने रुचिता आणि विक्रमला तिथे जोडीने पाया पडायला लावले. विक्रम मनातच बोलतो, देवा खंडोबा, माझ्या कुटुंबावर तुझी कृपादृष्टी अशीच राहू दे. त्यांच्यावर कोणतेही संकट येऊ देऊ नको आणि आलेस तर ते आधी माझ्या छातीला भेदून गेले पाहिजे. त्यांना आता कसलेच दुःख नको देवा. आणि रुचीला माझ्यापासून कायमची दूर झाल्यानंतर जिथे जाईल तिथे तिला अपेक्षित सर्व गोष्टी मिळू दे. ती माझ्यासोबत आनंदी नाही, पण पुढे तिच्या जीवनात जो कोणी येईल त्याच्यासोबत तिला नेहमी आनंदी ठेव. दुःखाचे सावटही तिच्यावरून पळू देऊ नको. ती ज्या क्षणी माझ्यापासून दूर जाईल त्या क्षणाला समोर जाण्यासाठी माझ्यात धाडस दे. इकडे रुचिता मनात बोलत होती, मी काय करत आहे मलाच कळत नाहीये देवा. चूक बरोबर सर्वात माझी तारांबळ उडाली आहे. पण ज्या नात्याचा पायाचा खोट्याच्या कुमकवत विटांनी रचलाय, त्यावर नात्याची मजबूत इमारत मी कशी उभी करू. हे नाते मी कधीच स्वीकारू शकणार नाही. मला हे खोट्याने बांधले गेलेले कुमकवत नाते नकोय देवा. पण तरीही मी कदाचित गुंतत जाते या नात्यात. मला शक्ती दे की हे नाते तोडायच्या वेळेस मी त्यात गुंतून कमजोर पडू नये. दोघांनी देवासमोर हात जोडले व त्या क्षणी पिवळ्या भंडाऱ्याची खूप मोठी उधळण दोघांच्याही अंगावर झाली. त्या भंडाऱ्यामुळे दोघंही पिवळसर झाले. कदाचित त्या खंडोबाचाच त्यांच्यासाठी हा आशीर्वाद असावा. खंडोबारायाचे देवदर्शन झाल्यानंतर सर्व परत जायला माघारी फिरले. दर्शनामध्ये त्यांचा नाही म्हणता ही खूप वेळ निघून गेला होता. तेथेच थोड्या अंतरावर सर्वांनी जेवण केले व परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. यावेळेस मात्र विक्रम समोरच बसला. त्याला पुन्हा रुचीमध्ये स्वतःला हरवायचे नव्हते. तिच्यापासून कायमचे दूर होण्यासाठी त्याला तिच्यापासून दूर राहणे गरजेचे वाटत होते. आणखी तिच्या स्वतःला गुंतवून त्याला स्वतःला कमजोर पडू द्यायचे नव्हते. दोघांनीही एकमेकांपासून दूर जायचाच आशीर्वाद मागितला होता. कारणे वेगवेगळे असले तरी मागणे तर एकच होते. पण वेळेच होते ते. जी गाठ साक्षात देवानेच बांधलीये तीच गाठ त्याला तोडायला सांगत होते. स्वतःच बांधलेली 7 जन्माची पवित्र गाठ तो देव तरी कसा तोडेल. आता खंडोबाचा हा आशीर्वाद त्यांच्या नात्याला नवीन कुठले वळण देईल का, ते तर येणारी वेळच दाखवणार होती.